चिंतामणी नगर रेल्वे उड्डाणपुलाचं काम गेल्या 14 महिन्यांपासून सुरू आहे। हे काम पूर्ण करण्यासाठी 15 ऑगस्टची डेडलाईन दिली आहे। मात्र या मुदतीत काम पूर्ण होण्याची शक्यता नाही। त्यामुळे सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने चिंतामणी नगर येथील रेल्वे पुलावर स्वातंत्र्य दिनी म्हणजे 15 ऑगस्टला सकाळी 10 वाजता ध्वजारोहण करण्यात येणार आहे। सांगली शहरातून तासगाव, खानापूर, आटपाडी या शहरांकडे तर माधवनगर, बुधगाव आणि कौलापूर, बिसूर या ग्रामीण भागाकडे जाण्यासाठी चिंतामणी नगरचा उड्डाणपूल महत्त्वाचा आहे। रेल्वे मार्ग रुंदीकरणासाठी हा जुना पूल पाडून नव्याने पूल बांधण्याचं काम जून 2023 मध्ये सुरू करण्यात आलं होतं। हे काम पूर्ण करण्याची मुदत जानेवारी 2024 ची होती। 6 महिन्यात काम पूर्ण करण्याची अट असताना गेल्या 14 महिन्यांपासून काम सुरू आहे। मात्र अद्याप हे काम पूर्ण झालं नाही। त्यामुळे व्यापारी, नागरिक आणि विद्यार्थ्यांचं प्रचंड हाल सुरू आहे। पालकमंत्री सुरेश खाडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात या पुलासंदर्भात बैठक घेतली होती। बैठकीत या पुलाचं काम 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले होते। ठेकेदारालाही शेवटची मुदत दिली आहे। मात्र या मुदतीत हे काम पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे। याचा निषेध नागरिक जागृती मंचच्या वतीने करण्यात आला आहे। गुरुवार दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने रेल्वे ट्रॅकवर ध्वजारोहण करण्यात येणार आहे। देशाबद्दल आणि स्वातंत्र्य दिनाबद्दल सर्वपक्षीय कृती समितीला आदर आहे, पण नाईलाजाने हे आंदोलन करावं लागत असल्याचे सतीश साखळकर यांनी सांगितलं। याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना देखील मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय।